श्लोक 25. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अर्थ: हा अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित आहे असे म्हणतात. म्हणून याला असे जाणून शोक करणे तुला म्हणजे अर्जुनाला शोभत नाही. युद्धातील हत्येबद्दल अर्जुना शोक करू नकोस असे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. विवरण पाहूया. अव्यक्तो यम. संसार ज्याप्रमाणे स्थूल रूपाने असल्याने स्थूल दृष्टीला दिसतो, तसा हा सूक्ष्म असल्याने आपल्या चर्मचक्षुला दिसत नाही. अचिंत्य. मनबुद्धी दिसत नाहीत, परंतु चिंतनात येतात, कारण ते सर्व चिंतनाचे विषय आहेत. परंतु हा देही चिंतनाचाही विषय नाही, कारण हा सूक्ष्म सृष्टीहून वेगळा आहे. अविकार्य. हा विकाररहित आहे, यामध्ये किंचितही परिवर्तन होत नाही. कारणभूत प्रकृतीमध्ये विकृती होते, यामध्ये ती कधीच होत नाही, कारण हा कारण सृष्टीरहित आहे. या आधीच्या व या श्लोकात त्याचे वर्णन म्हणजे आत्म्याचे वर्णन अछेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोच्य, अचल, अव्यक्त, अचिंत्य आणि अविकार्य अशा 8 विशेषणांनी निषेधात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने केलेले आहे. तर नित्य, सर्वगत, स्थाणूर आणि सनातन ही 4 विशेषणे सांगून त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात याचे वर्णन होऊ शकत नाही, कारण ज्या वाणीद्वारे किंवा शब्दाद्वारे ते केले जाते तसे प्रत्यक्षात प्रकाशित किंवा प्रगट होणे शक्यच नसते. कारण हा दृष्टीचा विषय नाही, तर केवळ अनुभवाचा विषय आहे. याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, हा तर्काची दिठी गोचर नभे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा मनाला दुर्लभ आहे, तो साधनाने प्राप्त होत नाही. म्हणून हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना. हा त्रिगुणरहित, अनादी, विकाररहित, निराकार आणि सर्वव्यापी असलेला असा आत्मा आहे. अशा या सर्वव्याप्त आत्म्याला जाणले तर मग त्याचे खरे रूप कळल्यावर तुला शोक होणार नाही. म्हणून तू याला नीट समजून घे. सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून मोठा आत्मा या प्राण्यांच्या हृदयात आहे. अनित्य शरीरामध्ये राहणाऱ्या शरीररहित महान विभू अशा आत्म्याला जाणल्याने बुद्धिमानाला शोक होत नाही. विभू म्हणजेच सर्वगत. शरीरनाशानंतर ह्या हृदयामध्ये असलेला महान आत्मा शिल्लक राहतो. शरीरनाशानंतर म्हणजेच मरणोत्तर त्याची स्थिती महानिद्रा या नावाने ओळखली जाते. याचा अनुभव सुषुप्ती, समाधी व मुक्ती या अवस्थांमध्ये माणसाला येतो. अर्जुनाची शंका होती की भीष्म द्रोणादिकांना युद्धात मारले तर त्यांचा नाश होईल, म्हणून युद्ध करणे अयोग्य आहे. भगवंताने सांगितले की त्यांची शरीरे नाशिवंत आहेत, पण त्या व्यापून असलेला आत्मा सर्वगत, विभू, अचल व स्थाणू, स्थिर आणि सर्वांचा आधार असलेला आहे. भीष्म द्रोणादिकांच्या शरीरात तो जसा आहे तसाच तो धर्म, अर्जुन आणि इतर सर्वांचेच शरीरात आहे. तो सर्वव्यापी आहे. म्हणून कोणाचाही नाश झाला तरी या आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून अर्जुनाने आपले युद्धरूपी कर्तव्य करावे. येथे सांगितलेले सांख्ययोगाचे तत्वज्ञान थोडक्यात असे आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे आणि तो सर्वगत म्हणजे विभू आहे. तो नाशवंत शरीराहून भिन्न आहे आणि सर्व कालात म्हणजे 3ही काळात तो अविनाशी आहे. यापेक्षा आत्मवादी लोकांचे मत असे आहे की प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा पण सर्वगत आहे. तर काहींचे मते
प्रत्येक जीवाचा आत्मा अणुप्रमाण आणि पृथक आहे. या दोन्ही मतात अनंत आत्मे आहेत, अर्थात ते अविनाशी आहेत. व ते अणुप्रमाण असले तरी प्राप्त झालेले शरीर ते आपल्या शक्तीने व्यापून राहतात. लहान असला तरी तो शक्तीने व्यापक आहे. याबद्दल निराळे मत असणारे आत्मवादी लोक म्हणतात की हा शरीराबरोबर जन्मतो आणि त्याचे बरोबरच मरतो, म्हणजे हा वारंवार जन्माला येतो व वारंवार मरतो. त्यामुळे आत्म्याचे अविनाशी असणे यांना मान्य नाही. श्रीकृष्णांना असे वाटते की अर्जुन कदाचित या मताचा स्वीकार करू पाहत आहे, म्हणून त्याचेसाठी भगवंत या मताचा अनुवाद सुद्धा पुढील प्रमाणे करतात. ते काय म्हणतात ते पुढील श्लोकात पाहूया. इथे थांबूया. नमस्कार. आज आपण 26वा आणि 27वा श्लोक एकत्र पाहणार आहोत. आधी 26वा श्लोक पाहूया. अथ चैनं नित्यजातं नित्यं पावन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. अर्थ, भगवंत म्हणतात, आणि जर तू असे मानित असशील की हा आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मरतो, तरी देखील हे महाबाहो अर्जुना, यांचा शोक करणे तुला योग्य नाही. कारण श्लोक 27वा, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवै जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. अर्थ, कारण जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरतो त्याचा जन्मही निश्चितच आहे. म्हणून या अपरिहार्य गोष्टीचा शोक करणे तुला उचित नाही. विवरण पाहूया. शरीराबरोबरच आत्मा जन्म घेतो व त्याचे बरोबरच तो मरतो असे मानले तरी युद्धात किंवा अन्यत्र मरणाऱ्यांचा शोक करणे अयोग्य आहे. कारण जो मरतो तो पुन्हा जन्माला येणारच. म्हणजे जन्मानंतर मृत्यू व मृत्यूनंतर जन्म हे चक्र अव्याहतपणे सुरू राहणार आहे. यात खंड पडणार नाही. हे कोणी टाळूही शकत नाही. म्हणून या मृत्यूचे घटनेबद्दल शोक करणे व्यर्थ आहे. आत्म्याचे जन्मरूपी उदय व मरणरूपी अस्त क्रमपूर्वक व यथाक्रम होणारे आहेत. वास्तविक हे मत शास्त्रसंमत नाही, कारण ते अवैदिक आहे. परंतु केवळ वादासाठी हे मत उपस्थित केलेले असले तरी ते क्षणभर ग्राह्य धरून त्याचा स्वीकार केला तरी युद्धापासून निवृत्त होणे अयोग्यच आहे. कारण रात्रीनंतर जसा दिवस येतो तसेच मृत्यूनंतर जन्म येतो हे लक्षात घेतले की अर्जुनाचे युद्धरूपी कर्तव्य टाळणे योग्य होत नाही. कारण युद्धात मरणाऱ्या या सर्वांना नंतर दुसरा देह प्राप्त होणारच आहे. जे जे जन्माला येते ते मृत्यू पावणारच. यामध्ये सजीव व निर्जीव या सर्वांचा समावेश आहे. या विश्वात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, अगदी पृथ्वीसहित सर्व महाभूते नाश पावणारच आणि नष्ट झालेले पुन्हा निर्माण होणारच. जसे उन्हाळ्यात वाळलेले गवत पाऊस पडला की लगेच उगवते, तसेच हे आहे. सजीव प्राण्यांचे 2 भाग असतात. पहिला भाग म्हणजे जीव नावाची एक शक्ती व दुसरा म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेला जड देह. पैकी जीव नावाची शक्ती नष्ट होत नाही, मात्र पंचभूतात्मक देह नष्ट होतो. कारण तो पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचतत्वांनी बनलेला आहे. त्या त्या तत्वात ती तत्वे मिसळून जातात व पुन्हा या पंचमहाभूतांपासून थोडे थोडे अंश घेऊन नवीन देह बनवला जातो. त्यात पुन्हा जीव ही शक्ती घातली जाते व नवीन जन्म प्राप्त होतो. असे चक्र अपरिहार्यपणे व अविरत सुरू असते. त्यात कोणी बदल करू शकत नाही. म्हणूनच यांना मारण्याने ते मरतील किंवा युद्धात त्यांना मारले नाही तर ते कायम जिवंत राहतील असे नाही. म्हणून मरणाच्या कल्पनेचा अर्जुनाने शोक करू नये. इथे थांबूया. धन्यवाद.
नमस्कार. अर्जुनाने मरणाच्या कल्पनेने युद्ध टाळू नये आणि मरणाऱ्यांबद्दल शोकही करू नये याबद्दल भगवंत अजूनही अर्जुनाला समजावून सांगतायत. ते पुढील श्लोकात पाहू. पुढचा श्लोक आहे 28वा. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अर्थ, हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, उत्पत्तीच्या पूर्वी सर्व भूते अव्यक्त, मध्यकाली व्यक्त आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्त होतात. अशा अवस्थेत जाणाऱ्याबद्दल शोक करण्याचे काय कारण आहे बरे? विवरण पाहूया. जे जे उत्पन्न होते म्हणजेच अस्तित्वात आले आहे ते सर्व भूत होय. भूत म्हणजे जगात दिसणारे सर्व पदार्थ. यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सर्वांचा समावेश आहे. ती फारच प्रचंड असल्याने त्यांना महाभूत असे म्हणतात. आणि या पाचांपासून जे जे उत्पन्न होते ते सर्व भूत या संज्ञेला प्राप्त होते. म्हणून मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी सर्व प्राणी भूते आहेत. जे उत्पन्न होते त्याचा नाश निश्चितपणे होतो. आणि आपण येथे जरी माणसाचा विचार केला तरी जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा तो व्यक्त होतो. व्यक्त होतो म्हणजेच आपल्या पंचेंद्रियांनी त्याला आपण अनुभवू शकतो. जन्मापूर्वी हा माणूस नव्हता असे नाही, कारण जन्मापूर्वी तो मातेच्या गर्भाशयात होता. मातेच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वी तो पेशी रूपात असतो, जे सामान्य माणसाला व्यक्त नसते. पेशीत असणारा जो कोणी असतो तोच पुढे देह धारण करणारा पुरुष असतो. म्हणून जन्मापूर्वी सर्व अव्यक्त असतात. व्यक्त झालेले ते भूत कालांतराने नाश पावते म्हणजेच मरते. यावेळी तो पुरुष शरीरातून निघून जातो व अव्यक्त होतो. आजच्या प्रगत विज्ञान युगात देखील मरणाचे वेळी शरीरातून नक्की काय निघून जाते ते कळलेले नाही. मृत्यूनंतर तो अव्यक्त होतो हे मात्र खरे. म्हणजेच व्यक्त होण्यापूर्वी व मरणानंतर अव्यक्त ही स्थिती प्रत्येकाचीच असते आणि ही स्थिती टाळण्याचे सामर्थ्य कोणाचेच नाही. अर्जुनाचे पूज्य भीष्म द्रोणादिक यांनाही हाच नियम लागू आहे. म्हणून त्यांच्या मरणाबद्दल शोक करणे योग्य नाही. अगदी आज शोक करणारा अर्जुन सुद्धा उद्या अव्यक्त स्थितीला जाणारच आहे. याचा विचार केला तर या शोक मोहाला काही अर्थ नाही. समर्थ सांगतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आणि हेच जगातलं खरं एकमेव सत्य पण आहे. पुढे गीतेच्या 8व्या अध्यायात श्लोक 18 मध्ये हाच विचार सांगितला आहे. अव्यक्ता द्वैत सर्वा प्रभवत्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त सैज्ञके. ब्रह्मदेवाचे दिवसाचे प्रारंभी व्यक्त होणारे सर्व त्याचे रात्रीला प्रारंभ झाल्यावर अव्यक्तामध्ये लीन होतात. तसेच महाभारतात स्त्री पर्वात 2ऱ्या अध्यायात हाच विषय वेगळ्या शब्दात स्पष्ट केला आहे. सर्व संचय क्षय होईपर्यंत राहणारे आहे. सर्व प्रकारचे वर चढणे पतन होईपर्यंत होत असते. सर्व संयोग वियोग होईपर्यंत राहतात. मृत्यू येईपर्यंत जिवंत राहणे सुरू असते. युद्ध न करणाराही मरतोच आणि काही वेळा युद्ध करणारा सुद्धा जिवंत राहतो. आणि याचाच विचार अर्जुनाने करावा व युद्धाला तयार व्हावे असं श्रीकृष्ण त्याला परोपरीने सांगत आहे. इथं थांबूया. धन्यवाद. श्लोक 29वा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चन्नमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. श्लोक 30वा.
देही नित्यमवध्योयन्ते हे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. अर्थ पाहूया. श्लोक 29. कोणी तर याचेकडे आश्चर्यपूर्ण दृष्टीने बघतो, दुसरा कोणी याचे आश्चर्यपूर्ण वर्णन करतो आणि कोणी याचे वर्णन आश्चर्याने ऐकतो, परंतु ऐकूनही कोणी यास जाणत नाही. श्लोक 30. हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा या शरीराचा स्वामी जो आत्मा, त्याचा वध केव्हाही होऊ शकत नाही, म्हणून सर्व भूतांविषयी शोक करणे तुला योग्य नाही. वरील दोन्ही श्लोकांचं विवरण आपण एकत्र पाहणार आहोत. आत्मा हा अत्यंत अद्भुत पदार्थ आहे. त्याला पाहू गेले तर त्याचे यथार्थ वर्णनच करणे अशक्य आहे. आजपर्यंत याचे वर्णन कोणी करू शकलेला नाही. याला कोणी पाहू गेले तर ते आपल्याच ठिकाणी आश्चर्याने थकित होतात. याला पाहता पाहता त्यांना सर्व जगताचाही विसर पडतो. काही महात्मे स्वानुभवाने याचे वर्णन करू लागतात, तर ते वर्णन करतानाच त्यातच ते तन्मय होतात व दुसऱ्या गोष्टी विसरून जातात. काही याचे वर्णन ऐकताना या अद्भुततेचा विचार करून चकितच होतात व याचा विचार करताना ते स्तब्ध होऊन जातात. याचे पुढे सर्वांचीच मती कुंठित होते. याप्रमाणे आत्म्याबद्दल सर्व काही कोणीच जाणू शकत नाही, कारण त्याला बघणारा त्याकडे आश्चर्याने पाहतो, तर ऐकणाऱ्याला ऐकून आश्चर्य वाटत राहते. जसे समुद्राकडे बघणाराच त्याचे खरे भव्य रूप पाहू शकतो, त्याचे वर्णन ऐकून त्याची भव्यता कळत नाही आणि विचार केला तरी पाहणारा सुद्धा त्याचे खरे रूप जाणू शकत नाही. कारण पाहणाराची दृष्टी जेवढे पाहण्याची शक्ती आहे, म्हणजे जेवढे दिसते तेवढेच पाहतो. समुद्राची खोली तो किती अथांग पसरला आहे, त्याचे पोटात काय काय आहे, त्याचे पाण्यात किती जलचर आहेत, ते तो केवळ समुद्र पाहून जाणू शकत नाही. त्याला दिसणारी समुद्राची भव्यता, मोठमोठ्या लाटा त्याला आश्चर्यचकित करतात. असा भव्य समुद्र ज्याचे पुढे नगण्य आहे, अशा आत्म्याला कोणीच जाणू शकत नाही. मात्र प्रत्येक माणसाने आपल्या ठिकाणी या अमर आत्म्याची सत्ता आहे असे मानून मनाचे योगाने त्याचा अनुभव घ्यावा व स्वतः अजन्मा, अजर, अमर, अशरीरी, अशोच, अचल, सनातन, अव्यक्त, अविकारी आणि सर्वगत, तसेच अणुपेक्षा अणु व महताहून महत आहे असे जाणावे. याचा सतत विचार करून मनन करावे. त्यामुळे आत्मिक बल वाढून त्यास उच्च स्थान प्राप्त होईल. वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार यापूर्वीच्या श्लोकातनं आपण केलेला आहे. म्हणजे अजन्मा, अजर, अमर इत्यादी सगळ्या गोष्टी म्हणजे काय याचा अर्थ वरती पाहिलेला आहे. हे एक अद्भुत आश्चर्य कसे आहे, तर जो याचा विचार करतो, मनन करतो आणि आत्म्याच्या शक्तीचे चमत्कार पाहतो, त्याला आश्चर्यच वाटत राहते. रोजच्या अनुभवातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचा विचार केला तर आश्चर्यच वाटते. उदाहरणार्थ, मातेच्या स्तनामध्ये आपल्या जन्मानंतर उत्पन्न होणारे दूध, तसेच ते नवजात अभ्रक, त्याला कोणी काहीही न सांगता न शिकवता ते दूध तो प्राशन करतो. हे केवढे आश्चर्य आहे याचा विचार केला तर उत्तर सापडणे अवघड असते. तसेच पाण्याचा सहज स्वभाव म्हणजे पाणी म्हणजेच द्रव पदार्थाचा वरून खाली वाहणे असा आहे, पण आपल्या शरीरातील रक्तप्रवाह खालून वर वाहत असतो. हृदयातून मेंदूला होणारा रक्तप्रवाह, तसेच प्राण्यांची सर्व हालचाल, एकामागून एक सुचत जाणारे शब्द, त्यांची संगती, या सर्व गोष्टी किती सहज घडतात. पण ज्याचे साह्याने त्या घडतात ते अवयव व मेंदू, मन यांची रचना, या सर्व आश्चर्यकारकच गोष्टी आहेत.
पण या सर्व गोष्टी आत्म्याच्या अद्भुत शक्तीनेच होतात. तसेच शरीराचे तापमान सर्व ऋतूत सारखे राहणे, शरीरात पृथ्वी तत्वादी पंचमहाभूतांचा एकत्र वास असणे याविषयी विचार केल्यास आश्चर्य वाटते. कारण ही पंचमहाभूते हे तसे पाहिले तर एकमेकांचे शत्रूच आहेत, पण शरीरात मात्र ते सर्व गुण्यागोविंदाने नांदत असतात. अशी अनेक आश्चर्ये या सृष्टीत नित्य नव्याने पाहावयास व अनुभवास मिळतात. म्हणून विचारी माणसाने हे सर्व नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच या प्राणीमात्रांच्या देहात नित्य वसणारा आत्मा हा नेहमीच अवध्यच असतो. अर्जुनाप्रमाणेच कौरवादी लोकांच्या देहात जो आत्मा आहे तो अवध्य आहे. त्यांचे शरीर मात्र इतरांप्रमाणेच नाश पावणारे असल्याने त्यांच्या वधाचा शोक करण्याचे अर्जुनाला काहीच कारण नाही. तेव्हा स्वकर्तव्याचे पालन म्हणून अर्जुनाने युद्ध केलेच पाहिजे. इथून पुढे क्षात्रधर्माचा विचार करून त्याचा उपदेश भगवंत करीत आहेत. ते पुढील श्लोकात पाहूया. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 31. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्युद्धात् श्रेयोऽन्यक्षत्रियस्य न विद्यते. अर्थ: स्वधर्माकडे पाहूनही याप्रमाणे भयभीत होणे तुला योग्य नाही, कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाहून मोठे असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य असूच शकत नाही. विवरण पाहूया. अर्जुनाने श्रीकृष्णाला पापपुण्याच्या, कुलाच्या नाशाने होणाऱ्या अनेक परिणामांच्या गोष्टी सांगून पांडित्याचा आवडला होता. म्हणून सांख्य तत्वज्ञानाला अनुसरून आत्मा अमर आहे, देह नाशिवंत आहे, तेव्हा युद्धाला घाबरण्याचे कारण नाही असे कृष्णाने अर्जुनाला पटवून दिले. आता व्यावहारिक पातळीवर अर्जुनाचे क्षात्र धर्माची आठवण श्रीकृष्ण करून देत आहे. सामान्य लोकांना तत्वज्ञान कळत नाही, म्हणूनच चातुर्वर्ण्य निर्माण करून ज्याला त्याला आपल्या गुणकर्माप्रमाणे योग्य तो धर्म समाजधुरीणांनी सांगून ठेवला होता. त्यानुसार अर्जुन हा क्षत्रिय होता. क्षात्रधर्माचे दृष्टीने विचार केला तर युद्ध पाहून अशा रीतीने घाबरणे, कंपित होणे, युद्धात होणाऱ्या हत्येच्या परिणामांना भिवून स्वकर्तव्यापासून मागे राहणे, समोर युद्धासाठी शत्रू सैन्य सज्ज असताना त्यांना पाठ दाखवून पळून जाणे, भयामुळे शत्रूला दया दाखवणे, त्यांचेबद्दल मनात करुणा उत्पन्न होणे, या व अशा सर्वच गोष्टी क्षत्रियांचे नावाला कलंकित करणाऱ्या आहेत. धर्माच्या पक्षात राहून सत्यासाठी लढणे हाच खरा क्षत्रियांचा परमधर्म आहे. दुःखापासून लोकांचे रक्षण करणे हा त्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. धर्म्य म्हणजे धर्माला अनुसरून केलेले कर्म. सत्यासाठी केलेले युद्ध म्हणजेच धर्मयुद्ध. सत्य म्हणजेच धर्म व धर्म म्हणजेच सत्य असे समीकरण आहे. अर्जुन तर सत्याचे व धर्माचे पक्षात आहे व धर्माचे रक्षणासाठी, धर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी हे युद्ध आहे. समोर उभे असलेले शत्रू धर्माविरुद्ध, सत्याविरुद्ध वागणारे आहेत, म्हणूनच ते असत्य व अधर्माचे पक्षाचे आहेत. ते संख्येने किंवा सत्तेने, वैभवाने वरचढ वाटत असले तरी त्यांचे पातकाने ते बलहीन झालेले आहेत, तेव्हा त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनाचा पक्ष मात्र धर्माचा, सत्याचा आहे. धर्माचा विजय व्हावा म्हणूनच धर्मराजादी पांडव युद्ध करण्यास तयार झाले. श्रीकृष्ण त्यांना सहाय्य करीत आहे. लोकमत सुद्धा त्यांचेच बाजूला आहे. असे हे धर्मयुद्ध खरे क्षत्रिय पसंत करतात. या अशा युद्धात लढण्याचे कर्तव्य करण्याव्यतिरिक्त क्षत्रियांना श्रेयस्कर असे दुसरे काहीच नसते. म्हणून अर्जुनाने अशा युद्धाला घाबरणे योग्य नव्हते असे भगवंत त्यांना समजावून सांगत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद.
श्लोक 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अर्थ, हे पृथापुत्र अर्जुना, अनायासे प्राप्त झालेले, खुले झालेले जणू स्वर्गद्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. विवरण पाहूया. खऱ्या क्षत्रियांना युद्ध करण्याची मनापासून इच्छा असते. तसेच युद्धभूमीवर मृत्यू आल्यास आपल्याला स्वर्गात स्थान मिळते, म्हणजेच मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते अशी त्यांची खात्रीच असते. म्हणून क्षत्रिय अशा युद्धाला कधीच नकार देत नाहीत. तो स्वतः तर आनंदाने युद्धाला जातोच, पण त्यांचे कुटुंबीय म्हणजे मातापिता, पत्नी व पुत्र त्याला युद्धाला जाण्यापासून परावृत्त करीत नाहीत, त्याला आनंदाने निरोप देतात. तो जरी युद्धात मरण पावला तरी ते त्याबद्दल दुःख करीत नाहीत. मात्र युद्धातून पळून गेलेल्या क्षत्रियाला इतर क्षत्रियांना आणि लोकांना तोंड दाखवणे अशक्य होते, कारण ते सर्व लोक त्याची चितू करतात, त्याला नावे ठेवतात, त्याला खरा क्षत्रिय मानत नाहीत. याच हेतूने श्रीकृष्ण सांगत आहेत की खरे भाग्यवान लोक जे असतात त्यांनाच असे युद्ध करण्याची संधी मिळते. ज्ञानदेव वर्णन करतात, अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्मांचे प्रगटले असे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहिजे. मग अशी संधी अर्जुनाला तर सहज प्राप्ती झाली आहे आणि ती संधी अर्जुन वाया घालवत आहे. हे युद्ध यदृच्छेनेच प्राप्त झाले आहे असे श्रीकृष्ण सांगत आहे आणि ते खरेही आहे. यदृच्छा म्हणजे आपोआप, अनायासे, योगायोगाने, सहजगत्या असा याचा अर्थ केला जातो. तसे ते खरेही आहे. तरी सुद्धा या घटनेमागे काहीतरी एक निश्चित योजना असते, ती आपणास कळत नाही. ही योजना करणारी शक्ती म्हणजे नियती, विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती. ब्रह्मच असे नियंत्रण करते. यदृच्छा त्याची म्हणजे ब्रह्माची इच्छा. जेथे माणसाचे उपाय चालत नाहीत, प्रयत्न कमी पडतात, तेव्हा आपण म्हणतो की परमेश्वराची इच्छा असेल तसेच होईल. म्हणूनच महाभारत युद्ध हे श्रीकृष्णाने प्रयत्न करूनही टळले नाही. व्यासांचे प्रयत्नही वाया गेले, कारण ब्रह्माची इच्छा असते तसेच घडते. कृष्णाच्या किंवा व्यासांच्या हातात जे नव्हते ते त्यांचेहून श्रेष्ठतर अशी जी शक्ती आहे त्याप्रमाणे ते घडले. तसे पाहिले तर विश्वातील सर्व छोट्या मोठ्या घटना या त्या परब्रह्माच्या इच्छेनेच घडत असतात. मानव केवळ निमित्त मात्र असतो. म्हणून अर्जुनाने नाही म्हटले तरी त्याला युद्ध करावेच लागेल, कारण ती परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून श्रीकृष्णाने 11व्या अध्यायात त्याला सांगितले की निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, तू फक्त निमित्त मात्र हो, बाकी सर्व गोष्टी त्या परमेश्वराच्या अधीन आहेत. इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार. श्लोक 33 पाहूया. भगवंत अर्जुनाला त्याच्या स्वधर्माविषयी सांगत आहेत. श्लोक: अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्ती च हित्वा पापमवाप्स्यसि. अर्थ: म्हणून जर तू हे धर्मयुद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती यांना मुकून पापाचा तू धनी होशील. माऊलींनी पुढील ह्या श्लोकाचा अर्थ सांगितलाय. असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि गिवसित पावतील महादोष. विवरण पाहूया. आता एवढे सांगूनही जर धर्माला अनुसरून असलेले हे युद्ध अर्जुनाने केले नाही तर त्याचा धर्मच नष्ट होईल आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा धर्म नष्ट केल्याने त्याची कीर्ती धुळीला मिळेल.
शिवाय धर्मयुद्ध टाळल्याने म्हणजेच परमेश्वराने ठरविलेल्या युद्धापासून परावृत्त झाल्याने माथी पाप येईल, पापाचा धनी होशील. पापपुण्याची गोष्ट सामान्य माणसे नेहमीच करीत असतात. तसे पाहिले तर याचा अर्थ खूप सूक्ष्म आहे. इथे श्रीकृष्ण सांगत आहे की स्वधर्माचे म्हणजेच कर्तव्याचे पालन न केल्यास पाप लागेल. आपण अशा गोष्टी लक्षात न घेता आपल्या सोयीने अर्थ लावतो आणि म्हणूनच आपल्या वाट्याला भोग येत असतात. अर्जुन जर या धर्मयुद्धापासून परावृत्त झाला तर यश तर मिळणार नाहीच, शिवाय कीर्तीचाही नाश होईल, पापही लागेल. कारण धर्माचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. धर्मामुळे हे जगत राहिले आहे. धर्माचा त्याग केला तर त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. हिंदुस्थानची फाळणी हे धर्मत्यागातून घडलेले भारतीय नेत्यांचे कृत्य आणि त्याला साथ देणाऱ्या समाजाचे एकत्रित असे कृत्य आहे. त्यावेळी लाखो हिंदू प्राणाला मुकले, स्त्रियांची अब्रू लुटली, अनेकांचे वित्त अपहरण झाले, पण या गोष्टीला प्रतिकार सुद्धा केला गेला नाही. ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना धर्मांध शक्ती म्हणून हिणवले गेले. त्याचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. आपल्याच देशात बहुसंख्य हिंदूंना हिंदू म्हणून मानाने जगता येत नाही. उलट अल्पसंख्याक परकीय लोकच हिंदूंवर कुरघोडी करत त्यांना हिणवतात. आतंक माजविणाऱ्यांना शासन न करता त्यांची भीती बाळगणे हे कृत्य धर्माविरुद्ध, देशहिताचे विरुद्ध आहे. त्या पापाने आपल्या लोकांना भयंकर पापाचे धनी व्हावे लागत आहे. अनेक लोक गीता पठण करतात, पण कृष्णाचा आदेश मानत नाहीत. कृष्णाने सांगितलेलं आहे, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. आणि या वचनाचा त्यांना विसरच पडलेला दिसतो. इथे थांबूया. श्लोक 34. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. अर्थ, श्रीकृष्ण म्हणतात, हे सर्व लोक तुझ्या चिरकालीन दुष्कृतीचा डंका वाजवतील आणि संभावित पुरुषाला दुष्कीर्ती ही मरणाहून अधिकच असते. संभावित म्हणजे प्रतिष्ठित किंवा मान्यता पावलेला पुरुष. विवरण पाहूया. मागील श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, युद्धाला विमुख झालास तर पापाचा धनी होशील. तर या श्लोकात त्याचा भीषण परिणाम सांगतात की अर्जुनाची असलेली कीर्ती तर मातीमोल होईलच, शिवाय त्याचे दुष्कीर्तीचा डंका लोक सतत वाजवत राहतील. संभावित माणसाला मरणापेक्षा अपकीर्तीचा त्रास जास्त होतो. अर्जुनाने युद्धाकडे पाठ फिरवली तर पाप तर लागणारच, शिवाय जो अपकीर्तीचा कलंक लागेल तो कायमचा. आणि हे दुर्योधनादी सर्व शत्रूचे लोक सर्वांनाच सांगत सुटतील की अर्जुन आम्हाला घाबरला, तो युद्ध टाकून आम्हाला पाहून भीतीने पळून गेला. अर्जुन जेव्हा युद्ध करणार नाही असे म्हणाला, तेव्हा एका दये वाचून आणि पापाच्या भीती वाचून त्याचे मनात दुसरा विचारच आला नव्हता. कृष्ण त्याला त्याचे नकाराचे भयंकर परिणाम सांगत आहे. तो पुढे म्हणतो की तू धनुष्यबाण टाकून दिलेस तरी ते लोक तुझ्यावर बाणांचा मारा करतीलच, चहूबाजूंनी तुला वेढा घालतील, तुझी निंदा करतील, तुला अपशब्द बोलतील. आणि मग माऊली म्हणतात, तेथे पार्थान सुटी जेल कृपाळूपणे, ते काही तुझ्यावर दया दाखवणार नाहीत. आणि या सर्वातून जरी अर्जुन वाचला तरी ते जे जगणे असेल ते मरणापेक्षा भयंकर वाईट असेच असेल. इथे थांबूया. धन्यवाद.